गेले काही दिवस मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे। न्यायालयाने दाखल करून सुमोटो याचिका घेतली आहे। AQI रिअल टाइमवर कारवाई कधी होणार असा सवाल काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आला आहे। तपोवनाचा विषय असेल किंवा आरेचा विषय असेल, आरे पण आयमधली एवढी झाडं तोडी गेली, तपोवनमधली एवढी झाडं तुटतात म्हणून लोक त्या ठिकाणी आंदोलन करतायत। सयाजी शिंदे त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि सांगतात की झाडं वाचवली गेली पाहिजेत। सगळ्यांची तीच भूमिका आहे, कारण आरेमधली झाडं जी तोडली ती लावली गेली का? आपल्याला सांगतात मंत्री महोदय की एकाच्या बदल्यामध्ये 10 झाडं लावतो, पण त्याचं बघतो कोण नियोजन? कधी दिसतात का ती झाडं लावलेली? आणि आपण मुंबईमध्ये बघतोय दिवसेंदिवस सिमेंटच्या जंगलाखाली झाडं कापली जात आहेत, ती बघता का कोण लावली की नाही लावली? म्हणून माझं काय सांगणं आहे की या संदर्भामध्ये जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते, म्हणूनच काल पण मी म्हटलं की सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं होतं 33 करोड झाडं लावणार, ती कुठं गेली? म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही का असं प्रश्न विचारला। बघा, झाडं आहे तर श्वास आहे, आणि हा श्वास घ्यायला लोकांना त्रास व्हायला लागला। आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।